नमस्ते. आज आपण आलेलो आहे अंगापूरच्या मैदानामध्ये. तर या ठिकाणी अतिशय सुंदर असा बैल आहे. बैलाचे मालक वगैरे सर्व टीम आहे. आपण पाहतोय काही बाहेर नोंद करायला गेलेली. तर आपण या ठिकाणी पाहूया काय म्हणतात काय सांगतात. पहिलं आपलं नाव सांगा. अभिजित पवार निगडी. निगडी. बैलाचं नाव महबूब. महबूब. काय सांगाल महबूबबद्दल आज? महबूब बघा आत्ता आमच्याकडे किती आठवडा झालं मुंबईवरून घाटावर उतरला आहे. मुंबईमध्ये एकही बिनजोड मार नाही आणि आमच्याकडे होता तेव्हा पण एकही बिनजोड मार नाही. तर आज पायरा कोणासोबत आहे? अंबदरचा आवी म्हणून आहे, त्याच्या खोंडावर आहे. पायरा काय बघून केलाय आजचा? नाही, तो खोंड पण चांगला पडतो. खोंड असा 1-2 महिन्यात राहिलेला आहे. त्या हिशोबावर खोंड केलाय, पायरा केलाय आणि ह्या बैलावर त्याची गाडी चांगली पडेल. काय म्हणजे हा खरेदी आहे का कसा आहे काय? नाही, हा संदीप म्हात्रे आहेत मुंबईचे. त्यांचा बैल आहे. त्यांचा म्हणजे आपला असल्यासारखंच आहे. तर ह्या असणाऱ्या बैलाची आत्तापर्यंत काय बक्षीस? आत्तापर्यंत बघा सर्रास बघितलं तर सगळ्या बिनजोड त्याने केलेल्या आहेत. कारण बिनजोडच चालू होतं. बिनजोडमध्ये एकही शर्यत आत्तापर्यंत मार नाही. एखादी आपली चूक बोलून एखादी दुसरी मार खाल्लेली आहे, ते पण आमच्या चुकीमुळे. बैलाला बैल लावताना आला त्यामुळे. नाहीतर हा सगळ्या मोठ्या बैलांबरोबर पडलेला आहे बिनजोडला. आत्ता मध्यंतरी मागं जेव्हा पावसात आपल्या इथं घाटावर होता तेव्हा सगळ्या मोठ्या बैलांमध्ये पळला आणि मोठ्या मोठ्या गाड्या केलेल्या आहेत. आणि मुंबईमध्ये पण मोठ्या मोठ्या बैलांबरोबर पळून मोठ्या मोठ्या गाड्या केलेल्या आहेत. बैल दोन्ही खांदून आतून पळतो. मोठ्या मोठ्या बैलांसोबत पळलेला आहे म्हणजे नक्की कोणत्या बैलासोबत पळलेला आहे? श्रावणी दत्त शिंदे पाटकळे यांचा पतंग, परत पप्पूच्या डांगापूरकरांचा तो राणा, परत कालगावचा महेशप्पा कालगाव यांचा शिवा. अशा बऱ्यापैकी चांगल्या बैलांवर पळाला. भारत केसरी बुलेट त्याच्याबरोबर पळाला. बुलेट सोबत. हां, बुलेट सोबत. आत्ता ह्याच्यासोबत किती बैल आपण पाळतोय वगैरे काय? आपल्याकडं तसे घरी आपल्याकडे म्हटलं तर आता हे 2 बैल, अजून एक बुलेटमध्ये दुसरीकडे बांधला आहे, त्याची गाडी लागली आहे. पोरं तिकडे घेऊन गेलेले आहेत. आणि बाकी घरी अजून 3-4 बैल आहेत. त्यांचे पण असेच वगैरे. गुलाल म्हणजे आता लिमची मुलाखत झाली निसर्गाची नाळावर बाबल्या म्हणून. त्याच्यावर सलग 5 मैदान गुलाल आहे. पायरा काय फोडला नाही आम्ही. गाडी 1 नंबर पळते. महाराष्ट्र केसरी कोरेगावला आता मोठं मैदान झालं, त्यातून कडेने पळून 1 नंबर केलेला महाराष्ट्र केसरी बैल पक्षा. आम्हाला म्हणजे वाटत नव्हतं की गाडी एवढी कडेने पळेल कोरेगावमध्ये, एवढं महाराष्ट्र केसरीचं मैदान. पण सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सेमीला. आम्ही म्हटलं नको जायला, जाऊन काय उपयोग होणार नाही, बसेल का नाही. पण आमची अक्षरशः त्यावेळेस वासरानं आमच्या पैसेच फेडले, डोळ्यात आमच्या पाण्याला. कारण कडनी पळायचं कोणाचं बी काम नाही एवढ्या पब्लिकवर. पण गाडी 1 नंबर पळाली, फायनलला पात्र झाली. आत्ता तुम्ही हे मैदान पाहून आलाय का? हो, आत्ता चालू जाऊन. कसं वाटलं तुम्हाला मैदान बघताना? नाही, मैदान 1 नंबर असतं. अंगापूरचं काय विषय नाही. आम्ही नेहमी अंगापूरचं मैदान असलं की आमचे असते 4-5 बैल असते तेच पळायला. आणि 1-2 तरी फायनलला राहते तेच. आता मागल्या मैदानामध्ये तो कत्तीवर राहिला होता पलीकडे. हां, चित्ता याच मैदानात. पण ती फायनल काय अंधारामुळे झाली नाही, त्याच्यामुळे सगळ्या मोठ्या गाड्या होत्या सगळ्या. परत आमचा घरी एक पक्षी आहे, तो पण राहिला होता फायनलला. तो आत्ता मुंबईला गेला होता बिनजोडला पळायला. आत्ता कडावाला मैदान झालं तिथं, पण त्यानं चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या. ह्यानं एक मारली बिनजोडला. आत्ता आपण ह्याला जर ह्या मुलाखतीद्वारे किंवा व्हिडिओद्वारे जरी पायरा आला तर काय बघून त्या बैलाचा पायरा आपण करणार? पायरा चांगला असल्यानंतर पायरा करायला काय हरकत नाही. कारण काय या बैलाबरोबर बैल लावलाच पाहिजे, कारण बैलाला भरपूर स्पीड आहे. फक्त कसं होतं, बैल चर्चेत नसल्यामुळं बैलाला बैल भेटत नाहीत. बस एवढंच आहे. देवाला पण चमत्कार दाखवल्याशिवाय माणसं नमस्कार घालत नाही. तसंही क्षेत्र आहे. आपला जर पळायला लागला, फायनल घ्यायला लागला तर आपल्याला मागणी ती. ह्याच्या आधी आम्ही मागत होतो तर आम्हाला कोण देत नव्हतं. पण आता आम्हाला 3-4 मैदानं फिक्सच असते ती की बाबा आम्हाला बैल पाहिजेच, आम्हाला बैल पाहिजे. पण आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. आता हे मस्त सांगायचं झालं की आम्ही वायदे घेत नाही, पण कोण असं नाही की वायदे घेत नाही. सगळी सर्रास वायदे घेते ते. आणि अगदी आम्ही म्हणजे सगळी पोरं कामधंदा करून सगळं हे करते ते. सर्वजण वायदी घेतात, त्याच्यामध्ये आपण येतोय, पण आपण वायदी घेतोय का? नाही, आम्ही फक्त आता रिअली सांगतो. आम्ही फक्त आपला गाडी खर्च द्या, 4-5 पोरं मागं असतात त्यांना आपला नाश्ता द्या, काय आम्ही बाकी काय अपेक्षा नसते.
अहो, आम्ही आमच्या बैलांना घालायचं म्हटलं तरी एखादा हो. टॉपचा बैल भेटत असला तर आम्ही पैसे दिल्याशिवाय आम्ही आतापर्यंत कुठला बैल घातलाच नाही. कारण काय आहे, काय असतं आता आपल्याबरोबर बैल चर्चेत नाही, बरोबर ना. आता पुढच्याचा बैल घालायच्या पुढच्याचा बैल चर्चेत असतो, साहजिकच आहे, त्यांचं पण काय चुकत नाही, बरोबर ना. आपल्या बैलामुळे समजा आता गाडीनं मार खाल्ला तर आपल्या बैलामुळे त्या बैलाची चर्चा कमी होणार आहे, बरोबर ना. त्या हिशोबावर त्यांचं वायदी मागणं साहजिकच आहे आणि त्यांना ती दिलीच पाहिजे. आपण ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये केव्हापासून आहात? आम्हाला तसा 5वी-6वी बसणं ना आम्ही चड्डी वाचाय तेव्हा बसणं म्हणजे सर्व शर्यतीला. अंदाजे वय किती असेल तुमचं? वय असेल की माझं तेव्हा 15-16 वर्ष. 15 वर्ष. हो. आम्ही दप्तर टाकून घरी उसात लपून जायचो, घरी आल्यावर लय मारायचे, तेव्हा बसणं आम्हाला नाद आहे. मध्यंतरी जरा शर्यत बंद पडल्या, तेव्हा मग 2-3 बैल होती ते आम्ही बिनजोडला तिकडे तिकडे हाणायचो. आता बरीच आता बैल घेतली आम्ही, 5-6 बैल आहेत आमच्या. आता तर आपण असं सांगताय की घरून शाळेत निघालोय असं सांगायचं आणि दप्तराचे काय धरून तुमचे ठेवायचे वह्या किती त्याच्यात पुस्तकं आहेत ते हो. एखाद्या गंजीत किंवा हो. तुमच्या उसामध्ये हो. लपवून ठेवली. जायचं. पण घरी असं समजत असणार ना त्यावेळेस. अहो घरी कळाल्यावर आम्ही घरी जायचो नाही, मग 12-1 वाजता भूक लागल्यावर घरी हळूच गपचूप जायचो.